नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हॅलो 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण शिक्षणाशी संबंधित एका विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे प्रॅक्टिकल MBA, एक अभिनव उपक्रम. आणि आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रॅक्टिकल एज्युस्किल्सचे संस्थापक सन्मित शहा सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. सन्मित शहा सर हे उद्योजक, मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत. गेल्या 16 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. 1700हून अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात नोकरी त्यांनी दिली आहे. कोरोना काळातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या हस्ते एज्युकेशन वॉरियर्स पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. 1 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणं आणि प्रॅक्टिकल एज्युस्किल्स युनिव्हर्सिटी साकारणं हे त्यांचं स्वप्न आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, आपण बघतोय की सध्या वेगवेगळे नवनवीन कोर्सेस येतात एज्युकेशन्समध्ये आणि अर्थातच आजचा जो विषय आहे तो एज्युकेशन संदर्भातला आहे. आणि विद्यार्थ्यांना अनेक कोर्सेसबद्दल माहिती नाही आहे. वेगवेगळे नवीन कोर्सेस येत आहेत आणि त्या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन संधी देखील मिळणार आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? MBA बद्दल आज आपण बोलणार आहोत. MBA ला कसं आहे, आता जग हे सगळं झपाट्यानं विकास जगाचा होतोय. नवीन नवीन व्यवसाय येत आहेत आणि व्यवसाय म्हणजे बिझनेस म्हटलं की बिझनेस मॅनेजमेंट आलं. एक इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे, इफ यू वॉन्ट टू अचीव द सक्सेस यू हॅव नेव्हर अचीव्ड बिफोर, देन यू नीड टू डू द थिंग्स यू हॅव नेव्हर डन बिफोर. त्यालाच पूरक असं एक शिवखेरा जे एक मॅनेजमेंट तज्ञ आहेत त्यांचं एक वाक्य आहे की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. म्हणजे तुम्ही आजपर्यंत मिळवलेलं यश तुम्हाला न मिळवलेलं यश तुम्हाला मिळवायचं असेल तर आजपर्यंत न केलेल्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आणि शिवखेराजी म्हणतात की विनर्स किंवा जे पुढे जाणारी जी लोक असतात, जे यशस्वी लोक असतात, ते असं वेगळं काही करत नाहीत, ते वेगळ्या पद्धतीनं ते कार्य करतात. म्हणजे डू म्हणजे कार्य किंवा कृती या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडं प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे आपण MBA बद्दल बोलतो आहोत तर MBA हे ऍक्च्युली व्यायामशाळेत किंवा जिमला जाण्यासारखं आहे. म्हणजे मी जर आता इथं असा प्रश्न विचारला की मी रोज व्यायामशाळेत गेलो नियमितपणे तर माझी शरीरयष्टी चांगली होईल का, तर पटकन तुमच्या सगळ्यांच्याच तोंडून उत्तर येईल की हो, येईल. पण तसं नसतं. मी रोज व्यायाम शाळेत जाऊन योग्य तो रोज नियमितपणे व्यायाम केला, तज्ज्ञ मार्गदर्शन घेतलं आणि नियमित आहार व्यवस्थित घेतला तरच माझी शरीरयष्टी व्यवस्थित होणार आहे. पण आपल्याकडे तसं नाहीये. म्हणजे आज या चॅनलच्या माध्यमातून आपण थोडंसं विश्लेषण आणि काही बोल्ड स्टेटमेंट्स मी करणार आहे, कारण MBA बद्दल हा विचार करणं आज गरजेचं आहे. आज परदेशामध्ये MBA ची परिस्थिती अशी आहे की तिथं तुमच्याकडे किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव नसेल तर ते तुम्हाला MBA ला ऍडमिशनच देत नाहीत. म्हणजे बेसिक क्रायटेरिया त्यांचा तो आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की बिझनेस मॅनेजमेंट शिकण्याआधी बिझनेस काय असतो ते समजून घ्या, मग आपण बिझनेस मॅनेजमेंट शिकूयात. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे 1ली ते 10वी स्कूल होतं, नंतर 10वी ते 12वी ज्युनियर कॉलेज होतं, ज्युनियर कॉलेज नंतर सिनियर कॉलेज आणि त्यानंतर लगेच ताबडतोब त्या मुलाला मॅनेजमेंटमध्ये कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये दिलं जातं आणि अशी अपेक्षा केली जाते की आता तो मस्त पॉलिश होऊन तो विद्यार्थी बाहेर येईल आणि त्याला चांगली नोकरी मिळेल. असं होत नाही. अगदी फक्त बिझनेस मॅनेजमेंटबद्दल, अगदी महाराष्ट्रातल्या सीट्सबद्दल आपण बोललो तर 1,39,000 विद्यार्थी या वर्षीच्या MBA CETच्या परीक्षेसाठी बसले होते. बरं, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत किती? फक्त 406, ज्या साधारणपणे 45,000 मॅनेजमेंट सीट्स उपलब्ध आहेत. बरं, त्यापुढची गंमत अशी आहे की हे जे 45,000 सीट्स आहेत त्यासाठी जवळपास अर्जदार आहेत 1,39,000 आणि हे शिकल्यानंतर म्हणजे जेव्हा दरवर्षी 45,000 मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स बाहेर पडतात त्यातले आकडेवारी सांगते आकडेवारी आपल्याला व्यवस्थित असं सांगते की 1 ते 3, 10 मधील फक्त 1 ते 3 म्हणजे फार तर 10 ते 20, 25, 30% विद्यार्थीच नोकरी लागण्यासाठी सक्षम असतात. मग याच्या मागे अनेक कारण आहेत. म्हणजे फक्त मी मगाशी म्हटलं तसं फक्त जिमला जाऊन चालत नाही. म्हणजे तुम्ही फक्त MBA ला ऍडमिशन घेतलं की गोष्टी होत नाहीत. MBA मध्ये ज्या गोष्टी तुम्ही बघता, समजून घेता, त्या तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय करायला शिकून तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून तुम्ही स्वतःला घडवायचंय. MBA तुम्हाला घडवत नाही, MBAच्या मदतीनं तुम्ही स्वतःला घडवायचंय. हे जर तुम्ही समजून घेतलं तर खूप चांगल्या चांगल्या संधी आपल्या भारतातील तरुण तरुणींना उपलब्ध आहे, कारण भारत हा तरुणांचा देश आहे असं मला स्पष्ट वाटतं. खरं तर थेरॉटिकल नॉलेज पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जो आहे हा नेहमी चांगला असतो आणि तोच आपल्याला फायदेशीर खरं तर ठरत असतो. मात्र सर, ह्यामध्ये प्रॅक्टिकल एज्युस्किल्स आपली भूमिका कसं निभावत आहे? प्रॅक्टिकल एज्युस्किल्स ही जी आमची संस्था आहे त्याचं नावच
आमच्या कार्याबद्दल माहिती देतं. प्रॅक्टिकल आमचं असं म्हणणं आहे की एज्युकेशन सिस्टीम ही पूर्णपणे प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर आधारित असावी. अगदी तुम्हाला त्याची जी थिअरी आहे किंवा जे पुस्तकी ज्ञान आहे ते गरजेचं आहेच, पण त्याच्यापेक्षाही त्याही बरोबरीनं तुम्हाला प्रात्यक्षिक ज्ञान, त्याला साजेसं एक्सपोजर म्हणजे त्या वातावरणात त्या विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण देऊन त्यांना तयार केलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं हे कोणत्याही शिक्षण संस्थेचं, शिक्षण पद्धतीचं काम असलं पाहिजे. आणि आम्ही ते काम गेल्या 16 वर्षांपासून आमचा प्रॅक्टिकल बीकॉम असेल, बीबीए असेल, प्रॅक्टिकल MBA असेल आणि ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांसाठी 1 वर्षाचा ब्रिज नावाचा एक आम्ही कोर्स आणलाय, त्या कोर्सेसच्या माध्यमातून करत आहोत. निश्चितच. तेव्हा खरं तर एक महत्त्वाची आठवण तुम्हाला इथं करून देऊ इच्छिते. ज्या कॉलेजलाही हा उपक्रम सुरू करायचा असेल त्यांनी तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या 8956467901 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना MBA CETचं फ्री ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांनी देखील तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला QR कोड स्कॅन करायचा आहे आणि त्यातून तुम्हाला माहिती मिळणार आहे. सोबतच तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि त्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर हा कार्यक्रम झाल्यानंतर सर वेबिनार घेणार आहेत. तर तुमच्या TV स्क्रीनवर दिसत असणाऱ्या QR कोडवर तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि कार्यक्रम झाल्या त्या वेबिनारमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे आता वळूया. MBA, प्रॅक्टिकल MBA संदर्भात आपण खरं तर बोलत होतो. सर, प्रॅक्टिकल MBA म्हणजे नेमकं काय? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण अनेक ठिकाणी बघतोय की MBA तर होतंय, मात्र हे दुसऱ्या MBA पेक्षा कसं वेगळं आहे? परत एक प्रश्न विचारतो एक साधारण, की मी जर पोहायला शिकवायचे 2 ऑप्शन्स दिले, की एक पुस्तक वाचून तुम्हाला पोहायला शिकायला आवडेल की पाण्यात उतरून पोहायला शिकायला आवडेल, तर साहजिक उत्तर पाण्यात उतरून पोहायला शिकायला आवडेल हे असेल. प्रॅक्टिकल MBA अगदी तसंच आहे. म्हणजे 4 भिंतीत बसून बिझनेस मॅनेजमेंट शिकायचंय की बिझनेस म्हणजे प्रत्यक्षात उतरून अनुभव घेत बिझनेस मॅनेजमेंट शिकायचंय. तर प्रॅक्टिकल MBA इज ऑल अबाउट ॲप्लिकेशन ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन. म्हणजे सर्व जे काही आपण मॅनेजमेंटशी रिलेटेड व्यवस्थापन जे क्षेत्र आहे त्यातलं जे काही नॉलेज घेतोय ते तुमचं MBA चालू असतानाच तुम्हाला 18 महिन्यांचा जो ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जातं, इंटर्नशिप दिली जाते, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक्सपोजर देऊन तिथं त्यांना ते बिझनेस लाईक नॉलेज देऊन विद्यार्थ्यांना घडवलं जातं. आणि म्हणून या उपक्रमाचं नाव प्रॅक्टिकल MBA आहे. प्रॅक्टिकल MBA नावाची वेगळी डिग्री नाहीये. MBA आपल्याला युनिव्हर्सिटीतच करायचं आहे, पण जे 2 वर्ष आपण फक्त वर्गातच बसतो 4 भिंतींमध्ये, त्याच्याऐवजी पहिले 6 महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि पुढचे 18 महिने प्रत्यक्ष बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जातं आणि तिथं खऱ्या अर्थाने तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात तिथं जाऊन आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट शिकता येतं. म्हणजे फक्त पुस्तकी किडा किंवा टिपिकल जो एक नॉलेज असतो तो न घेता प्रॅक्टिकल नॉलेजमधून आपल्याला MBA शिकता येतं, ही खरं तर महत्त्वाची बाब आहे. मात्र सर, जसं प्रॅक्टिकल MBA ही या नावाची एक वेगळी डिग्री आहे का, या संदर्भात मला जाणून घ्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात त्याची वैशिष्ट्य काय आहेत? आता प्रॅक्टिकल MBA मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही नावाची वेगळी पदवी नाही, हा एक उपक्रम आहे ज्याच्यामध्ये जे आपण म्हणजे जे कोणी हा कार्यक्रम पाहतायत, ज्यांनी कोणी MBAची CET दिलेली आहे त्यांना जी डिग्री मिळणार आहे तीच डिग्री मिळणार आहे. फक्त या उपक्रमाचं नाव प्रॅक्टिकल MBA आहे. आणि आता होतं कसं की म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य काय, तर मी मगाशी म्हटलं मी थोडंसं बोल्ड स्टेटमेंट करणार आहे. आपल्याकडे होतं असं की विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष जी पद्धत चालून आली आहे त्याच पद्धतीनं 4 भिंतीमध्ये बसवलं जातं. आणि खरं सांगायचं झालं भावनाजी, तर 11वी कॉमर्सचा वर्ग आणि MBAचा वर्ग ह्याच्यामध्ये फारसा फरक जाणवत नाही. फक्त विद्यार्थ्यांच्या वयामध्ये जो काही फरक असतो तो असतो, कारण तिथं पण थ्योरी शिकवली जाते आणि MBA मध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पण थ्योरीच चालू आहे आणि ती पण किती 2 वर्षांसाठी. बरं, हे शिकवतंय कोण, की ज्या म्हणजे बहुतांश मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शकांची, बिझनेसमध्ये ज्यांनी काहीतरी ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्यांनी काहीतरी व्यवसायाचा अनुभव घेतलेला आहे, अशा लोकांकडूनच ते शिकवणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला ड्रायव्हिंग शिकायचं असेल किंवा स्विमिंग शिकायचं असेल तर जे व्यक्ती प्रत्यक्षात त्यांनी काम केलेलं, म्हणजे ड्रायव्हरच ड्रायव्हिंग शिकवू शकतो किंवा एखादा पट्टीचा पोहणाराच तुम्हाला स्विमिंग शिकवू शकतो, त्या पद्धतीनं हे बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं जाणं गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकल MBA मध्ये वैशिष्ट्यांबद्दल जर बोलायचं झालं तर MBA 2 वर्षांचं असतं, म्हणजे 24 महिन्यांचं असतं. याच्यामध्ये पहिले 6 महिने विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये त्यांना
मॅनेजमेंट काय असतं, बिझनेस मॅनेजमेंट काय असतं, ह्याची जी थ्योरी गरजेची आहे, जो बेसिक नॉलेज जे गरजेचं आहे ते दिलं जातं. मग त्यांना प्रेझेंटेशन स्किल्स असतील, कम्युनिकेशन स्किल्स असतील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर निगोशिएशन, कन्व्हिन्सिंग स्किल, जेणेकरून हे विद्यार्थी पुढच्या मार्केटमध्ये, बाजारात तावून सुलाखून तयार होण्यासाठी जे जे त्यांना स्किलसेट्स गरजेचे आहेत ते त्यांना दिलं जातं पहिल्या 6 महिन्यात. पुढचे 18 महिने त्यांना कंपनीज आमच्या कॉलेजमध्ये येतात, प्रत्यक्ष त्यांचं सिलेक्शन होतं. या मुलांचं MBA चालू असतानाच सेकंड सेमिस्टर पासून त्या विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंगवर बोलावलं जातं. आणि जेणेकरून म्हणजे त्यांचं MBA तर चालूच आहे विद्यापीठाचं, आणि त्याचबरोबर जे काही ते शिकतायत पुस्तकामध्ये ते रोज त्याच्यात काम पण करतायत. आणि दर शनिवारी परत, म्हणजे हे इथंच संपत नाही, तर दर शनिवारी परत कॉलेजला यायचंय आणि जे काही शिकतायत प्रत्यक्ष कार्यानुभवातून आणि जे काही शिकलेत प्रत्यक्ष पुस्तकातून, या दोन्हीची सांगड कशी घालायची आणि त्यानुसार कार्यानुभवातून शिक्षण घेण्याचं काम प्रॅक्टिकल MBA करत आहे. म्हणजे सर एकूणच ह्याचा सगळ्यात मोठा फायदा तर हाच आहे की प्रॅक्टिकल घेता घेता तुम्हाला शिकता येणार आहे. मात्र सर त्याची वैशिष्ट्य काय आहे आणि त्यामध्ये काय वेगळं पण आहे हे तर तुम्ही मला सांगितलं. मात्र सर रेग्युलर MBAच्या तुलनेत प्रॅक्टिकल MBA करून विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो? आता परत आपण रेग्युलर MBA कडे जाऊया. मग रेग्युलर MBA मध्ये काय होतं, आज म्हणजे बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये, म्हणजे मी तर म्हणेल हा एक अभिनव उपक्रम आहे कदाचित भारतातला पहिला, की जो लर्न अँड अर्नची तुम्हाला संधी देतो, की तुम्ही आधी शिका आणि शिकत असतानाच तुम्ही कमवायचे पण 2 पैसे, अगदी पैसे नाही म्हणायचे, मला असं म्हणायचं की अनुभवाच्या पण माध्यमातून तुम्ही खूप काही कमवू शकता, कारण अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. तर आता नॉर्मल MBA मध्ये काय होतं की 4 भिंतींमध्ये विद्यार्थ्यांना बसवलं जातं. मी म्हणतो चला की हे पद्धतीत चला बरोबर असेल, तर तसं असेल तर वर्गात सगळ्यात जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्याला मिळतात तो विद्यार्थी सगळ्यात चांगलं पॅकेज घेणारा किंवा सगळ्यात चांगला बिझनेसमन का होत नाही, याचा अर्थ कुठेतरी त्या पद्धतीमध्ये त्रुटी आहेत. प्रॅक्टिकल MBA मध्ये मी म्हटल्याप्रमाणे हे त्याचं वेगळेपणच, पहिले 6च महिने ते क्लासरूममध्ये पूर्ण वेळ बसतात, पुढचे 18 महिने त्यांना प्रत्यक्षात बिझनेसमध्ये पाठवलं जातं. तिथे ते 8 ते 10 तास रोज काम करतात आणि शनिवारी त्या दोन्हीची सांगड घालतात आणि त्यानुसार त्यांचं हळूहळू प्रात्यक्षिक नॉलेज घेत घेत त्यांचं बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण अशा पद्धतीनं चालू असतं. म्हणजे ती मुलं बिझनेस मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं बिझनेसमध्ये उतरून शिकतात. त्यामुळं ते जेव्हा 2 वर्षानंतर बाहेर पडतात त्याचे फायदे असे होतात की विद्यापीठाचीच त्यांना पदवी मिळते सगळ्यात पहिलं. दुसरं, आमचं सर्टिफिकेट इन प्रॅक्टिकल बिझनेस मॅनेजमेंट नावाचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना देतो. तिसरं म्हणजे त्यांना 18 महिन्यांचा अनुभव MBA करत असतानाच त्यांच्याकडे मिळतो. म्हणजे MBA झाल्या हे विद्यार्थी फ्रेशर नसतात, 18 महिन्यांचा अनुभव घेतलेले विद्यार्थी असतात. आणि एक्सपिरियन्स हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला MBA डिग्री आहे बरोबर, म्हणजे एखादी जर तुम्ही जाहिरात वाचली आणि तिथं बाबा MBA कॅन्डिडेटची गरज आहे बरोबर, त्या इंटरव्ह्यू मध्ये आत दरवाजातून आत त्या टेबल समोर जाण्यापर्यंत ती डिग्री तुम्हाला काम करेल. पण पुढे तुम्हाला जी लढाई जिंकायची आहे त्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नॉलेज, आणि ते नॉलेज तुम्हाला कमावलेलं असलं पाहिजे, जे तुम्ही फक्त प्रात्यक्षिक कृतीतून ज्ञानातूनच कमावू शकता. ते प्रॅक्टिकल MBA देते. आणि त्या पुढचे जे 2 अजून महत्त्वाचे फायदे आहेत ते म्हणजे हे विद्यार्थी शिकत असताना त्यांना साधारणपणे 12 ते 18,000 विद्यावेतन मिळतं या 18 महिन्यांमध्ये. म्हणजे एकत्रितरित्या ते विद्यावेतन जवळपास 1.5 ते 3 लाखापर्यंत जातं. आणि नंतर त्यांना भारतात तसे परदेशात नोकरीच्या संधी मिळतात. आणि हे सगळं अगदी साधारणपणे 5 ते 6,000 महिना इन्स्टॉलमेंटवर विद्यार्थ्यांना सहजरित्या शक्य आहे. क्या बात आहे. तेव्हा खरं तर आपण बघतोय किती महत्त्वाचा हा कोर्स आहे MBA. रेग्युलर MBA आजपर्यंत आपण बघितलेलं होतं, मात्र प्रॅक्टिकल MBA करून किती फायदा होऊ शकतो या संदर्भात सर आपल्यासोबत बोलत होते. तर ज्या कॉलेजलाही हा उपक्रम राबवायचा असेल त्यांनी तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या 8956467901 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना MBA CETचं फ्री ट्रेनिंग घ्यायचं असेल त्यांनी देखील तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडला स्कॅन करायचं आहे. सोबतच जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर हा कार्यक्रम झाल्यावर सर वेबिनार देखील घेणार आहेत. तर तुमच्या TV स्क्रीनवर दिसत असलेला जो दुसरा QR कोड आहे त्याला स्कॅन करा आणि कार्यक्रम झाला वेबिनारमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. सर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. कोरोनाच्या काळामध्ये आपण परिस्थिती किती वाईट झालेली होती आणि स्पेशली एज्युकेशनचं किती नुकसान झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आता काही प्रमाणात परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली असली तरी पूर्ण सुधारलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर या मध्ये शिक्षणामध्ये झालेले बदल हे आपल्याला माहिती आहे, मात्र या परिस्थितीमध्ये तुमच्या इन्स्टिट्यूटने कसं वेगळंपण दाखवलेलं होतं अभ्यासाच्या बाबतीत? कोरोनानं
सगळीकडे खूप काही निगेटिव्ह गोष्टी केल्यात. ने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देखील शिकवल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल घडलाय, तो म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनला ॲक्सेप्टन्स नाविलाजानं का होईना सुरुवातीला घ्यावा लागला आणि आता लक्षात आलं की अरे हो, असं आपण करू शकतो. म्हणजे अगदी मी इथे बसून, मुंबईमध्ये बसून अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या डीनला त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना ऐकू शकतो, त्यांच्याकडून शिकू शकतो. कारण गेली 2 वर्ष हेच चालू आहे आणि लवकरच संपावं अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. पण आपण नाविलाजानं का होईना आपण त्याचाच भाग बनलो आहोत. कोणतंही प्रशिक्षण प्रत्यक्षात म्हणजे प्रॅक्टिकल एज्युकेशन देण्यासाठी 4 गोष्टी गरजेच्या असतात. ट्रेनर, ट्रेनी, कंटेंट आणि टूल. म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, कंटेंट म्हणजे तो अभ्यासक्रम आणि ज्याच्या माध्यमातून ते प्रशिक्षण द्यायचं. म्हणजे एखाद्या इंजिनियरसाठी समजा मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्याच्याशी रिलेटेड मशिनरी आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर ह्युमन अॅनाटॉमी तुम्हाला शिकायची असेल तर प्रत्यक्षात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करावं लागतं. आपण पाहतो तसं आमचं जे कॉमर्स आणि मॅनेजमेंटचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर समोर असणं गरजेचं आहे. आणि तो जर तुमच्या समोर असेल आणि जर चांगला प्रशिक्षक तुमच्या बरोबर असेल तर निश्चितच ते पण तुम्ही प्रशिक्षण प्रात्यक्षिकरित्या घेऊ शकता. आणि मगाशी आपण माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तसं की या सर्व गोष्टीची दखल घेऊन, म्हणजे कोरोना काळामध्ये जेव्हा सगळे कॉलेजेस बंद होते, परीक्षा रद्द झाल्या होत्या, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या पहिल्या दिवशीच लॅपटॉप देतो. त्यामुळं आमचं काम कुठे थांबलं नाही. म्हणजे इतर ठिकाणी नाविलाजानं नंतर त्यांनी मोबाईलवर शिक्षक आणि मोबाईलवरच विद्यार्थी असं सुरू केलं, पण त्या फारसा परिणाम झाला की नाही हे मला माहीत नाही. पण आमचं जे लॅपटॉपवर प्रशिक्षण होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काम त्यांना प्रत्यक्षात त्यांच्या कामाच्या ठिकाणी करायचंय ते काम आम्ही त्यांच्याकडून असंही लॅपटॉप 2017 सालपासून आम्ही विद्यार्थ्यांना देतो आहोत. फक्त झालं असं की माध्यम जे प्रत्यक्षात होतं त्याच्याऐवजी झूमच्या माध्यमातून आम्ही त्यांना ते दिलं. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिक्षणामध्ये कोणताही खंड न पडता विद्यार्थी तर शिकले, पण त्याचबरोबर ते पायावर देखील उभे राहिले. जेव्हा सगळे लोक घरी होते किंवा नोकऱ्या जात होत्या तिथं आमच्या विद्यार्थ्यांना मात्र 20 ते 30% जास्त विद्यावेतन देऊन नोकरीवर ठेवून घेतलं जात होतं, कारण यांच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेजही होतं. 2020 आणि 2021 मध्ये ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना कोरोना बॅच असं ओळखलं जातं दुर्दैवानं. आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते होत नाही, कारण त्यांच्याकडे अनुभव असतो जो त्यांनी प्रॅक्टिकली त्यांच्या शिक्षणाचा भाग म्हणून कमावलेला असतो. आणि याचंच कौतुक म्हणून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला तेव्हा एज्युकेशन वॉरियर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. निश्चितच सर, खरं तर MBA करत असताना हमखास नोकरी मिळते असं एक महत्त्वाचं काम तुमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केलं जात आहे. मात्र ते कसं शक्य आहे या संदर्भात देखील मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथं थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रॅक्टिकल MBAचे फायदे, महत्त्व काय काय आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात या संदर्भात आज आपण बोलतोय. पुन्हा एकदा विषयाला आपण सुरुवात करूया. सर, प्रॅक्टिकल MBAसाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी पात्रता काय असते आणि हे जे शिक्षण आहे सध्या कुठे कुठे उपलब्ध आहे? प्रॅक्टिकल MBAसाठी पात्रता एकतर तुमची MBA CET झाली असेल तर उत्तम, नसेल झाली तरीही त्यासाठी एक चांगला पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे जे कोणी प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतायत, MBA CET दिली नसेल तरीही आपल्याकडे चांगला पर्याय आहे. हा उपक्रम पुण्यामध्ये दामले कॉलेज आणि त्याचबरोबर अरिहंत कॉलेजला उपलब्ध आहे. आणि यासाठी पात्रता म्हणजे किमान 50% ग्रॅज्युएशनला असणं आवश्यक आहे. आणि आता आज MBA CETचा पहिला राऊंड आज होणार होता, तर लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना ॲडमिशन घ्यायला मदत करू, जेणेकरून त्यांना आम्हीच दिलेल्या कॉलेजेसमध्येच ॲडमिशन घेता येईल. अशा पद्धतीनं त्यांनी संपर्क साधणं पण गरजेचं आहे. खरं तेव्हा खरं तर विद्यार्थ्यांनी संपर्क साधणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र जो प्रॅक्टिकल MBA हा जो कोर्स आहे तो सगळीकडे उपलब्ध आहे असं नाही आहे. सरांकडे तो कोर्स उपलब्ध असून ज्या कॉलेजलाही हा उपक्रम सुरू करायचा आहे त्यांनी फक्त तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या 8956467001 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना MBA CETचं फ्री ट्रेनिंग घ्यायचं असेल त्यांनी तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडला स्कॅन करायचं आहे. सोबतच जर विद्यार्थ्यांच्या म्हणजे तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर सर वेबिनार झाल्यानंतर, खरं तर हा कार्यक्रम झाल्यानंतर एक वेबिनार देखील घेणार आहेत. तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला जो QR कोड आहे तो तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि हा कार्यक्रम संपल्यावर वेबिनारमध्ये तुम्हाला सहभागी होता येईल. सर, आपण बघतो
बघतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये MBA आता झालेलं आहे, मात्र आता जे विद्यार्थी आपला कार्यक्रम बघत असतील आणि त्यांचं MBA झालं असेल, त्यांना जर कोणता कोर्स उपलब्ध करायची इच्छा असेल, मात्र त्यांचं MBA झालेलं असेल, तर दुसरा कुठला कोर्स त्यांच्यासाठी उपलब्ध आहे का? छान प्रश्न विचारला आहे. MBA झालेला असेल किंवा अगदी ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी आमच्याकडे ब्रिज कोर्स नावाचा एक कोर्स आहे. 1 वर्षाचा कोर्स आहे, ज्याचं वैशिष्ट्य असं आहे की पहिले 6 महिने क्लासरूम ट्रेनिंग, पुढचे 6 महिने इंटर्नशिप आणि त्यानंतर नोकरी. आणि याची फीज पण फक्त ऑन द जॉब ट्रेनिंग मिळाल्यानंतरच भरायची. त्यामुळं विद्यार्थी बिनधास्तपणे या ब्रिज कोर्सला पण ऍडमिशन घेऊ शकतात, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, ज्यांचं MBA झालंय, जे नोकरीच्या शोधात आहेत, जे कोरोना बॅच म्हणून ओळखले जातात. MBA झालेलं असेल तरी हा आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तरी त्यांना हा कोर्स करता येईल. निश्चितच सर, खरं तर विद्यार्थ्यांसाठी आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता. तुम्ही या ठिकाणी आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे